दुसरी घटना आहे जुन्नर वन विभागातली चौथी घटना आहे, महिन्याभरातली चौथी घटना आहे। जुन्नरला 7 वर्षाचं लेकरू, त्याला जीव गमवावा लागला। त्यानंतर शिवण्याच्या बाबतीत ही गोष्ट झाली, आता रोहनच्या बाबतीत ही गोष्ट झाली, परवा जांबूतला, आता माऊलीच्या बाबतीत ही गोष्ट झाली। तुम्ही मगाशी सगळ्यांच्या ज्या भावना आहेत, मला मागे ताई आलं होतं त्या ताईंनी मला हाच प्रश्न विचारला होता, स्वतःचं लेकरू त्या ठिकाणी ठेवून बघ ताई। आजही मी कायम हेच करतो की स्वतःचं लेकरू जर माझं गेलं तर काय होईल, म्हणून तुम्हाला सांगतो ताई। ताई 100% त्यासाठीच तुम्हाला आज सांगतोय। बरोबर आहे ताई, मला माझी बहीणच आहे तुम्ही, बरोबर आहे ताई, त्यासाठीच तुम्हाला जे आज सांगतोय, महत्वाची गोष्ट सांगतोय, यासाठीच सांगतोय। आज सकाळी वाघाला मारणारं पथक दाखल झालंय, आणखी 2 पथक राजस्थानवरून येत आहेत। पहिल्यांदा वाघाला गोळी घालण्याचा आदेश आपण मिळवलाय। हे बघा, आता सगळा मीडिया समोर आहे, सगळं ऐकून घ्या, मीडिया सगळा समोर आहे। दादा, यासाठी पहिल्यांदा हा निर्णय करू शकलोय आपण, हा पहिल्यांदा निर्णय आपण करू शकलोय आणि सगळा मीडिया आहे, मीडिया समोर। माझं एक सगळ्यांना हेच सांगणं आहे की जर वारंवार या गोष्टी होत असतील तर एकच वाघ नरभक्षक आहे असं आम्हाला म्हणता येणार नाही, आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी घातली गेली पाहिजे, यासाठी आपण सगळेजण आग्रही, तुमच्या सगळ्यांच्या बाजूनी। दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली आहे शेड्यूल 1 मधून वाघ काढण्याची। शेड्यूल 1 मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। जरी नसबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतोय, ती गोष्ट होत असली तरी तुम्ही मी कोणी सांगू शकत नाही की उद्या वाघाची नसबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल, पण म्हणून तो हल्ला करणार नाही हे सांगता येणार नाही, आणि म्हणून शेड्यूल 1 मधून आधी वाघ बाहेर काढला पाहिजे, आणि तो जर वाघ बाहेर काढला तर मग तो आपल्या वस्तीत आला आणि तो आपल्या लेकरांवर हल्ला करतोय, यावर वाघावर जो काही आपल्याला उपाययोजना करायची ती शेड्यूल 1 मधून बाहेर काढली आपल्याला करता येणार आहे, त्यासाठी आपण मागे लागलो। तिसरी मागणी तुम्ही जी मागणी केली त्यासाठी मागची घटना घडल्यानंतर 7 वाघ आपल्या भागात पकडलेत, या 7 वाघांना सोडलेलं नाही हे आधी आपण खातरजमा त्यांच्याकडून एकदा करून घेतली, हे परत खातरजमा करून घेऊन त्यांना आता सांगितलंय आता यावेळी 400 पिंजरे त्यांनी सांगितले टोटल येणार आहेत म्हणून। ते 400 पिंजरे आल्याची आपली खात्री झाल्याशिवाय आणि त्या 400 पिंजरे आपल्या भागात लागल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही। मी तुमच्या बरोबर एक कलेक्टर बरोबर मीटिंग आहे, खरं तर रेल्वेची एक मीटिंग आहे, 12 गावं उद्ध्वस्त होत आहेत खेड तालुक्यातली, 12 गावं उद्ध्वस्त होत आहेत। त्या खेड तालुक्यातल्या रेल्वे जी जाणार आहे त्यासाठी ती 12 गावं घरावरून रेल्वे चालली आहे, म्हणून त्यांची बैठक लावली, कलेक्टर बरोबरची बैठक करून मी परत इकडे येणार आहे। पण तुमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आपण आहोत, आणि आता हा निर्धार करायचा आहे, आता एकाही लेकराचा जीव जाता कामा नये, यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल हे करण्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत। आपलेच बांधव आपलीच 12 गावं उद्ध्वस्त होत आहेत, त्यासाठी तू बैठक उद्या शिफ्ट करायला सांगतो, बैठक उद्या शिफ्ट करायला सांगतो। आता तुमच्या मांडीला मांडी लावून इथं बसलोय, जोपर्यंत पक्षांचा येत नाही आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे काही तुमच्याही बाबतीत तुम्ही ज्या पद्धतीनं हे रास्ता रोकोला तुम्ही बायपास करून द्यायचा प्रयत्न करताय आणि या पद्धतीनं नॅशनल हायवे अडवला जाणार नाही असं म्हणताय, एकदा फक्त डोळे उघडून त्या माऊलीकडे बघा। 3 महिन्याचं लेकरू घेऊन जर माऊली येत असेल तर कुठंतरी या आंदोलनाचं गांभीर्य समजून जा।
ती माझी ताई जी म्हटली ते पोलीस प्रशासनाने माझ्या प्रत्येकाला हीच विनंती आहे, ती माऊली जी म्हटली ना ते तुमच्या सगळ्यांसाठी म्हटली आहे. जरा एकदा विचार करा, आपल्या लेकराचा त्यावेळी तिथे विचार करा आणि मग या आंदोलनातून फाटे फोडायचे. जर तुम्ही गनिमी कावा करणार असाल तर प्रशासनाला सांगून ठेवतो, मग आम्ही सुद्धा सगळा चक्का जाम करू शकतो. एवढी आमच्यामध्ये ताकद आहे, ती वेळ आणू नका आणि लवकरात लवकर प्रशासनानं इथं यावं. प्रशासनाने ठोस कृती आराखडा, आपण वारंवार म्हणतोय, राज्य आपत्ती घोषित करा. जर राज्य आपत्ती घोषित झाली तर बिबट्याला शेड्यूल 1 मधून काढणं सोपं होईल. मग अशी ती ताई जी म्हटली त्या माऊलीच्या म्हणण्यानुसार फक्त गेट करायची आमची एकट्याची जबाबदारी नाही. जे साखर कारखाने चालवतात या कारखान्यांची काय जबाबदारी आहे याची सुद्धा गोष्टी, याचा सुद्धा विचार करावा लागेल. आता ऊसतोड सुरू होणार आहे. ऊसतोड चालू झाली म्हटल्यानंतर काल जुन्नर तालुक्यामध्ये 4 पिलं सापडली बोरीला. बिबट्याच्या मादीची 4 पिलं सापडली. आता ऊसतोड कामगारांची लेकरं सुद्धा आपलीच लेकरं आहेत आणि ती लेकरं सुद्धा उघड्यावर असतात. हे घटना आणखी वाढू शकतात आणि त्यामुळे याच्यावर ठोस आराखडा काय, तुम्ही नेमके किती पिंजरे मारणार, जोपर्यंत बिबट्याला पहिल्या गोळी घातली जात नाही तोवर आमचा प्रशासनावर विश्वास नाही. आणि एकही बिबट्या इथे शिल्लक राहता कामा नये. पिंजरे पण जे काही लावले जातील, या पिंजऱ्यात पकडलेले बिबटे सीसीटीव्ही मध्ये ठेवा आणि ते बाहेर सोडले जाणार नाहीत याची आम्हाला खातरजमा करून द्या. या सगळ्या आपल्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी मी तुमच्या बरोबरच आहे. आणि यासाठी पुन्हा एकदा प्रशासनाला, विशेषतः पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं आपण बायपास करून हा रास्ता रोको, जे ट्रॅफिक होऊ नये याचे प्रयत्न करताय, त्यावेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करा. यामध्ये जर अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं जर पळवाटा काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही मानवतेला काळीमा फासताय, माणुसकीला काळीमा फासताय. अरे काल लेकरू गेले, त्या लेकराची डेड बॉडी अजूनही हॉस्पिटलमध्ये. याचा एकदा तरी विचार करा. मी याच्यात कुठलंही राजकारण आणत नाही, पण राजकारण न करता सुद्धा प्रशासनानं ठामपणे ही भूमिका घेतली पाहिजे आणि बिबट्यापासून आमच्या लेकरांना वाचवलं पाहिजे. ही माझी ठाम भूमिका आहे आणि त्यासाठी मी इथं आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून. खासदार साहेब, कलेक्टरला बोलवा इथं. कलेक्टर तुम्ही जायचं नाही, कलेक्टरला बोलवा, कलेक्टरला. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा.